नमस्कार, ब्रेसेस क्लिनिकमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे दातांना स्वच्छ कसं करायचं। लक्षात घ्या, आपण दातांना स्वच्छ कसं करायचं याविषयी शिकणार आहोत, ना की दातांना घासायचं कसं। दातांना घासण्यासाठी फोर्स लागतो, तर स्वच्छ करण्यासाठी टेक्निक लागते। ती योग्य टेक्निक कोणती, आपण दिवसातून किती वेळा ब्रश करावा, किती मिनिटांसाठी ब्रश करावा आणि कोणत्या पद्धतीने ब्रश करावा, या मेन मुद्द्यांविषयी आज आपण बोलणार आहोत। सर्वप्रथम हा ब्रश आहे आपला आणि हे आहे दाताचा सरफेस। हा आपला वरचा जबडा आहे आणि हा खालचा जबडा आहे। ब्रश ठेवताना हा 45 डिग्रीजने आपल्याला ब्रश ठेवायचा आहे वरच्या दातांसाठी, ज्याचा अर्धा पोर्शन ब्रशचा हा आपल्या गम्सवर म्हणजेच हिरड्यांवर असला पाहिजे, तर अर्धा पोर्शन हा दाताच्या सरफेसवर असला पाहिजे। आता आपल्याला कोणत्या पद्धतीने ब्रशची मूवमेंट करायची आहे आपण ते लक्षात घेऊया। ब्रश 45 डिग्रीजने धरल्यानंतर टू अँड फ्रो आणि डाऊनवर्ड या पद्धतीने आपल्याला ब्रश करायचा आहे। परत एकदा दाखवते, टू अँड फ्रो डाऊनवर्ड, टू अँड फ्रो डाऊनवर्ड या पद्धतीने आपल्याला ब्रश करायचा आहे। याचं कारण असं की हिरड्या आणि दात ह्याचा जो जंक्शन आहे, या जंक्शनच्या मध्ये आणि दोन दातांच्या मध्ये हे साधारणतः आपले अन्नकण हे साठलेले असतात। ते स्वच्छ करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्यांना डिसएंगेज करायचं आहे टू अँड फ्रो मोशनने, आणि नंतर खालच्या डायरेक्शनने त्यांना ढकलायचं आहे, ज्याने की आपले दातांच्या मधले जे अन्नकण आहेत ते सर्व प्रकारे स्वच्छ होतील। सेम पद्धतीने आपल्याला मागचे दातही स्वच्छ करायचे आहेत, टू अँड फ्रो डाऊनवर्ड, टू अँड फ्रो डाऊनवर्ड। सेम वाईज या डायरेक्शनने या साईडचे दातसुद्धा टू अँड फ्रो डाऊनवर्ड, टू अँड फ्रो डाऊनवर्ड। आता दोन्ही प्रकारे ब्रश करताना वरच्या जबड्याला आणि खालच्या जबड्याला ब्रश करताना टेक्निक ही सेमच राहणार आहे। खालच्या दातांना ब्रश करताना आपला ब्रशचा अँगल हा 45 डिग्रीज, हिरड्या आणि दातांच्या सरफेसवरती आपला ब्रश असणार आहे। टू अँड फ्रो आता फक्त अन्नकण ढकलताना आपल्याला अपवर्ड डायरेक्शनने ढकलायचे आहेत, वरच्या बाजूने ढकलायचे आहेत, जेणेकरून ब्रश करताना हे अन्नकण बाहेर पडतील। टू अँड फ्रो अपवर्ड, टू अँड फ्रो अपवर्ड। सेम वे मागचे दात टू अँड फ्रो अपवर्ड, टू अँड फ्रो अपवर्ड। ह्या डायरेक्शनने सुद्धा टू अँड फ्रो अपवर्ड, टू अँड फ्रो अपवर्ड। आता आपण टू अँड फ्रो अपवर्ड असे डायरेक्शन का घेतली, दातांच्या हिरड्यांवर आणि काही भाग आपण दातांच्या सरफेसवर का घेतला, तर ह्याचं कारण की ब्रशचे ब्रिसल्स हे जेव्हा सॉफ्ट पद्धतीचे असतात तेव्हा टू अँड फ्रो मोशन करताना दातांच्या हिरड्यांना सुद्धा मसाज मिळतो आणि तिकडे एक प्रकारचं लिक्विड सिक्रेशन असतं, ज्याला आम्ही जिंजायवल फ्लुइड म्हणतो। त्याचं सर्क्युलेशन हे चांगल्या प्रमाणामध्ये होतं, तिकडचं रक्ताभिसरण हे चांगल्या पद्धतीने होतं, ॲज वेल ॲज दातसुद्धा स्वच्छ होतात। तर ह्या कारणासाठी ही टू अँड फ्रोची मोशन असते आणि अपवर्ड किंवा डाऊनवर्ड हे साठलेले अन्नकण एकतर खाली ढकलण्यासाठी किंवा वर ढकलण्यासाठी या टेक्निकचा आपण वापर करतो। तर आय थिंक तुम्हाला हे क्लिअर झालं आहे की आपण कोणत्या पद्धतीने दात घासायचे। आता आपण दात किती वेळा घासायचे हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न पडतो। दात किती वेळा घासायचे, तर आपण ज्यावेळेस ही जी आपण डायरेक्शनने आपण दात ब्रश फिरवतोय, हा किमान दाताच्या सरफेसवरती 20 वेळा तरी टू अँड फ्रो हा ब्रश फिरला पाहिजे। याचं कारण असं की दाता एक तर जिंजायवल फ्लुइड सिक्रेट व्हायला मदत होते, ॲज वेल ॲज दातांच्या मधलं जे अन्नकण आहे ते लूज व्हायला मदत होते। आता आपण हे बघूयात की आपला जो खालचा सरफेस आहे ह्याला कोणत्या प्रकारे ब्रश करायचं आहे। तर खालच्या सरफेसला ब्रश करण्यासाठी आपला ब्रश हा दाताच्या सरफेसवरती या डायरेक्शनने फिरवायचा आहे, जेणेकरून इथे जर का काही अन्नकण साठलेले असतील तर ते क्लीन होण्यासाठी आपल्याला मदत होईल। सेम वे या बाजूला खालचे ब्रश करताना या डायरेक्शनने आणि मागचे ब्रश करताना या डायरेक्शनने। आता लक्षात घ्या की बरेचदा अक्कलदाढ आलेली असते, ती अक्कलदाढ वाकडी असते, तर आपला ब्रश जो आहे हा शेवटपर्यंत पोचत नाही, ह्याचं जे हेड आहे हे हेड शेवटपर्यंत पोचत नाही। अशा वेळेस आपण काय करावं, तर हा जो लहान मुलांचा ब्रश असतो ना, पेडियाट्रिक ब्रश, या ब्रशचा वापर करावा। या ब्रशचा वापर का करायला सांगते मी, कारण ह्याचं हेड जे असतं हे छोटं असतं। आपण तोंड उघडल्याच्या नंतर बरेचदा या ब्रशचं हेड हे दाताच्या शेवटच्या एरियापर्यंत पोहोचू शकत नाही, मग अशा वेळेस ह्या ब्रशचा आपण उपयोग करायचा आहे।
पद्धत सेमच राहणार आहे, फक्त ह्याचं हेड छोटं असल्यामुळे एकतर हा ब्रश शेवटपर्यंत पोहोचणार आहे आणि शेवटपर्यंत पोहोचून क्लिनिंगचं काम जे आहे ते व्यवस्थितरित्या होणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की एकच ब्रश, एकच पेस्ट हा सगळ्या दातांसाठी, सगळ्या प्रकारच्या पेशंटसाठी उपयोगाचा नसतो. प्रत्येक पेशंटनुसार, त्याच्या रिक्वायरमेंटनुसार ब्रश जो आहे त्याची टेक्निक ही जरी सेम असली तरीसुद्धा ब्रशचे प्रकार हे बदलत जातात. दुसरा प्रश्न म्हणजे बरेचदा दातांच्या मध्ये अडकल्या जातं आणि मग अनावधानाने म्हणा किंवा सवयीमुळे म्हणा आपण पटकन एकतर टूथपिक घेतो नाहीतर पिनचा वापर करतो, जे अतिशय चुकीचं आहे. याच्यामुळे आपल्या दातांच्या गम्सला इजा होऊ शकते, कारण ते कितीही आपण सफाईदारपणे करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा हिरडीला प्रिक होतं आणि तिकडनं ब्लड येतं. तर हे चुकीचं आहे. हे लाँग टर्मसाठी अतिशय घातक असतं. तर अशा वेळी काय करायचं, ह्याला इंटरडेंटल ब्रश असं म्हणतात, प्रॉक्झा ब्रश असं म्हणतात. ह्याचं हेड जे आहे अतिशय सॉफ्ट असतं, छोटंसं असतं की जे 2 दातांच्या मध्ये इझिली जाऊ शकेल आणि त्याचा एरिया क्लीन करू शकेल. कशा पद्धतीने मी दाखवते. आता हे आपले मागचे दात आहेत. आपल्याला ह्या दातांच्या मध्ये काहीतरी अडकलं आहे, पण ते आपल्या साध्या ब्रशने कितीदाही ब्रश केलं तरीसुद्धा क्लीन होत नाही आहे. असं जर का आपल्या लक्षात आलं तर आपण हा मेडिकलमध्ये हा प्रॉक्झा ब्रश इझिली मिळतो. हा ब्रश डायरेक्ट दातांच्या मध्ये आपल्याला टाकून याची मोशन करायची आहे. याला डिसएंगेज कसं होईल इकडचे अन्नकण याचा प्रयत्न करायचा आहे आणि खाली ढकलायचं आहे. सेम वे खालच्या दातांमध्ये वापरायचं असेल तर त्याचीसुद्धा पद्धत ही सेमच असणार आहे. तर आता हे झालं. आतापर्यंत आपण 3 ब्रशविषयी बघितलं आहे. एक मोठा ब्रश जो नेहमीचा ॲडल्ट ब्रश असतो, एक पेडियाट्रिक ब्रश आणि दुसरा म्हणजे हा इंटरडेंटल ब्रश. आता काही पेशंट्समध्ये काय असतं की दातांच्या मधला जो एरिया असतो हा खूप टाईट असतो. अशा वेळेससुद्धा अन्नकण फसायची जागा ही हिरडी आणि दातांच्या मध्ये असते. असे एरियासुद्धा क्लीन करणं हे खूप ट्रिकी असतं. या केसमध्ये आपण काय करू शकतो, तर डेंटल फ्लॉस असा प्रकारचा डेंटल फ्लॉस असतो. हा सुद्धा आपल्याला इझिली मेडिकलमध्ये मिळून जाईल. या डेंटल फ्लॉसचा वापर करायचा आहे. साधारणतः इतका डेंटल फ्लॉस हा घेऊन कट करायचा आहे. दोन्ही दातांच्या पहिल्या बोटांमध्ये याला एंगेज करायचं आहे या पद्धतीने आणि 2 दातांच्या मध्ये घालून मागे आणि पुढे ह्या पद्धतीने दातांच्या हिरड्यांजवळचा जो एरिया आहे हा आपल्याला क्लीन करायचा आहे. लक्षात घ्या, हे जे फ्लॉस असतात हे अतिशय सॉफ्ट असतात. याने हिरड्यांना इजा होण्याची चान्सेस हे खूप कमी प्रकारामध्ये असतात. त्याच्यामुळे प्रत्येक ब्रश हा सेम प्रत्येक पेशंटला यूजच होईल असं नसतं. तुम्ही अधिक माहितीसाठी तुमच्या डेंटिस्टकडे जाऊ शकता. पण हे ढोबळमानाने सगळ्यात जास्त वापरले जाणारे प्रकारचे इंटरडेंटल ब्रशेस आणि प्रॉक्झा ब्रशेस आहेत. आय थिंक आपल्याला ब्रश कसा करायचा आहे, दिवसातनं किती वेळा करायचा आहे हे समजलं आहे. आता मोस्ट निग्लेक्टेड पार्ट राहिला ते म्हणजे टंग क्लिनिंग. आपण खूपदा हे अतिशय लाईटली घेतो की अच्छा जीभ काय स्वच्छ करायची आहे, तर नाही, टंग क्लिनिंगसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. ॲटलिस्ट दिवसातनं एकदा तरी टंग क्लिनिंग हे झालंच पाहिजे. आता दुसरा प्रश्न म्हणजे ब्रश कधी करायचा. आपण आपल्या सगळ्यांना सकाळी उठल्यानंतर ब्रश करायची सवय तर चांगली आहेच आहे, पण मित्रांनो लक्षात घ्या, रात्री ब्रश करणं हे त्याहूनही जास्त मी म्हणेन महत्त्वाचं असतं. कारण रात्री आपण जे काही जेवतो आणि त्याच्यानंतर आपण आराम करतो किंवा झोपतो, या झोपण्यामध्ये दातांची मूवमेंट, टंगची मूवमेंट ही शून्य असते. अशा वेळेस तिकडचा जो मायक्रोबियल फ्लोरा असतो, जी सलाइवा असते ती स्टॅग्नंट होते, एका जागी साठून राहते. आणि मग त्यातच जर का दाताच्या सरफेसवरती तुमचं अन्नकण चिकटले असतील तर त्या ठिकाणी कॅव्हिटी होण्याचा धोका हा खूप जास्त असतो. त्याच्यामुळे रात्री झोपताना न चुकता ब्रश करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. खूपदा पेशंट म्हणतात की मी तर चांगला ब्रश करतो तरीसुद्धा मला का त्रास होतो आहे, तर त्याच्यामागचं रात्री ब्रशिंग न करणे हे मेजर कारण असू शकतं. तर या भागामध्ये आपण ब्रशिंग कसं करायचं आहे, कोणत्या कोणत्या प्रकारचे ब्रश असतात, तसेच दातांच्या मधला एरिया कसा क्लीन करायचा हे आपण याविषयी जाणलेलं आहे. आता नेक्स्ट भागामध्ये आपण टूथब्रश सिलेक्शन, टूथपेस्ट सिलेक्शन, माउथवॉश वापरावा की नाही ह्याविषयी मार्गदर्शन घेऊयात. आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
कृपया आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, जेणेकरून नवीन नवीन जे व्हिडिओज येतील त्याच्याविषयी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. तसंच लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. टिल देन कीप स्माइलिंग. धन्यवाद.